महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। ये तो प्रोग्राम है आईएपी के बाद कम्युनिटी के साथ प्रोग्राम है। इसका मतलब ये है हमने रिलेवेंट एंड रिलायबल एंड ऑथेंटिक इंफॉर्मेशन कम्युनिटी में पेरेंट्स के लिए देना है। बच्चे का कब उसका मेडिकल सीकिंग करना है, कब नहीं करना है, उसका बारे में सब कुछ होता है। क्या क्या डेंजरस सिम्टम्स होते हैं, तो खांसी में हो जाए तो मेजॉरिटी ऑफ की खांसी होता है, वही सिंपल होममेड रेमेडी से सही हो जाता है। बट जब बच्चों को वही बच्चों का डॉक्टर साहब के पास में लेके आना, फॉर एग्जांपल खांसी है, सांस का तकलीफ ज़्यादा है, उसी टाइम पे बच्चों का डॉक्टर के पास में लेके आना होता है। खांसी है, वही सांस लेने में मुश्किल हो रही, उसी टाइम पे आना होता है। पसली चल रही, रिफ्रैक्शन वगैरह हो रहे, उसी टाइप पे बच्चों को लेके आना होता है। बच्चे का दिमाग में इरिटेबल होता है, खांसी है, थोड़ा सांस का तकलीफ है, इरिटेबल है, इसका मतलब ये तो डेंजरस सिम्टम्स है। खांसी है, सांस का तकलीफ है, फिट्स हो रही, इमीडिएट बच्चों के पास में लेके आना होता है। ऐसा बच्चे का ब्लूइश डिस्कलरेशन वगैरह होता है और सफ़ेद हो जाता है, उसी टाइम पे भी बच्चों इस तरह का सिम्टम्स वगैरह के बारे में हमने ट्रैकिंग द कॉफ इज वन इम्पॉर्टेंट थिंग होता है। उसी का हमने इंडियन अकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स इस सब चीज़ वेबसाइट में भी डाला हुआ, आप लोगों की तरफ पे मीडिया से भी डाला हुआ, एंड इंस्टाग्राम में भी डाला हुआ, फेसबुक में भी डाला हुआ, हमारा ऑफिशियल वेबसाइट होता है, इंस्टाग्राम में भी डाला हुआ, सो दैट रिलायबल इंफॉर्मेशन बच्चों का केयर करने वालों को मिल सके। जो पायलट अनदर इम्पोर्टेंट थिंग अभी तो आजकल बच्चों में हो रही है एलर्जी का, उसमें क्या है, फॉर एग्जांपल उसका बेडरूम वगैरह है, डस्ट माइट वगैरह होता है, उसके बारे में बेडरूम वगैरह नीट से होना चाहिए, डस्ट नहीं होना चाहिए। बच्चा जब बाहर जाता है बारिश वगैरह में ये नहीं होना चाहिए, बाई चांस बारिश में वगैरह गए तो इमीडिएट ड्राई वगैरह करना होता है। इस तरह की चीज़ बहुत इम्पॉर्टेंट है। की बात कम्युनिटी के साथची जी मोहीम आहे ती आयपीचे आमचे जे मेंबर आहेत 45,000 मेंबर आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून ही मोहीम राबवली आहे, जेणेकरून थ्रू त्यांच्या मित्रां थ्रू त्यांच्या डिजिटल मीडिया किंवा इंस्टाग्राम ऑल दिस मीडिया थ्रू ती मोहीम ती जी आम्ही जो मेसेज देतोय, सिंगल मेसेज देतोय, तो जनसामान्यापर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे। जसे स्टेक होल्डर्स असतात, जसे टीचर्स आहे, नंतर सोशल वर्कर आहे, यांच्यापर्यंत हा मेसेज जावा आणि तो कम्युनिटीपर्यंत तळागाळामध्ये पोहोचावा, म्हणून आम्ही रिपोर्ट्सला जे पकडतोय की प्रेस नोट घेतो आहे, तेवढंच करता घेतोय। पण हा आज नुसता एकटा कप हा आजारावर आम्ही बोललोय, हा कपच आजार राहणार नाही, तर तिथे वेगळे वेगळे, जसं आता पुढच्या महिन्यात आम्ही ORS वर बोलणार आहे, त्यांचं ब्रेस्ट फिडिंग वर कसं काय करायचं, नंतर अडोससचा हेल्थचा जॉब, सबस्टन्स अब्यूज म्हणजे आजकाल ड्रग अब्यूजचे प्रकार झाले आहे, आणि आतापर्यंत जे कव्हर केलेले प्रकार आहे, जसं अॅनिमिया कव्हर केलेला आहे, आम्ही फीवर कव्हर केलेला आहे, ऑटिझम कव्हर केला आहे, ओबेसिटी खूप मोठा इश्यू आहे। तर हा जोपर्यंत आयपी आहे, मी तर असं म्हणेन की जोपर्यंत आयपी आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट आमचा कंटिन्यू राहणार। कारण खोकल्याचं मी एक सिंगल सांगतोय की साधारण खोकला म्हणजे आपण व्हायरल कप म्हणतोय किंवा ॲलर्जिक कप म्हणतोय। व्हायरल कपचे लक्षण असतात खूप हेवी हाय ग्रेड फीवर असतो, कोणाला इरिटेबल असं कप होतो, आणि ॲलर्जीचा कप असं तर युजली रात्रीला जास्त होतो किंवा कुठल्या तरी एका पदार्थाची ॲलर्जी, जसं मोस्टली ॲलर्जीज आपल्या इथे काय असते, डस्टची ॲलर्जी असते, कुत्र्यांचे वगैरे जे असतात तसं काँग्रेस घास, नंतर तुम्ही फिश, शेंगदाणा, या काही गोष्टींची ॲलर्जी, कलरफुल पदार्थ, आणि सर्वात महत्त्वाचं मी बोलतोय ते स्मोक म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग, त्यावर धूर जो आहे त्याची, आणि आई वडील जर एक सिगरेट स्मोकर असतील तर त्याची सुद्धा मुलांना ॲलर्जी असते। तर यामध्ये ड्राय कप येतो, पोरांना कधीच ताप येत नाही, पण पोरं खूप इरिटेबल होतात त्या कपामुळे। तर ह्या ॲलर्जिक कपावर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे। व्हायरल कप असेल तर 3 दिवसात आरामात जाईल, डॉक्टरांना गळ घालू नये की माझ्या मुलाला अँटीबायोटिक द्यावे, साधे गरम पाणी घेणे किंवा गुळण्या करणे म्हणतो आपण त्याला, आणि ह्युमिडिफायर्स वापरणे या गोष्टीमध्ये। आणि एक अजून रेमेडी म्हणजे हनी, आता नवडेज लॅन्सेटने सुद्धा सांगितले की हनी द्यायला हरकत नाही, फक्त हनी देताना विचारू, आणि त्यानंतर जर 3 ते 4 दिवसात तुम्हाला कफ कमी होत नसेल तर नक्की तज्ञांचा सल्ला घ्यावा। संस्था फार आमच्याकरता आवश्यक आहे, आणि हा मॉडेल पुढे चालू द्यायसाठी आम्हाला युनिसेफ, WHO
यासारख्या संस्था मदत करतायत आणि काही सोशल ऑर्गनायझेशन जसं लायन्स क्लब, रोटरी क्लब यांच्या थ्रू सुद्धा आम्ही लोकांना लेक्चर देऊन किंवा प्रस्ताव दिलेला आहे का तुम्ही त्यांना? हो, नक्कीच दिलेला आहे. आम्ही WHO युनिसेफला दिलेला आहे.